नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी महाराष्ट्रीयन पिठलं. ही महाराष्ट्राची सिग्नेचर डिशसुद्धा आहे आणि पिठलं हे वेगवेगळ्या प्रकारचे केले जाते. काही जण पाण्यामध्ये मोडून बनवतात, पण त्याला फारशी अशी ती चव असते ती येत नाही. जी घेरून पिठल्याला येते तशी चव येत नाही. तर घेरून पिठलं कसं बनवायचं आणि त्यात गुठळ्या होऊ नये म्हणून काय करायचं, तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणारच आहे. मी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात हाफ टेबलस्पून मोहरी, हाफ टेबलस्पून जिरे, मोहरी आपली तडतडली आहे, हिंग टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे. लसूण, कढीपत्ता परतून घ्यायचं आहे अगदी 2 मिनटं. मिरची टाकलेली आहे, तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मिरची. कांदा टाकलेला आहे, 2 कांदे घ्यायचे आहेत मोठे आणि परतून घ्यायचं आहे. कांदा आपण गोल्डन होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता परतत राहायचं आहे. कांदा आपला मस्त आता बघा शिजत आलेला आहे. आता आपण त्यात मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. हाफ टेबलस्पून मी हळद टाकलेली आहे आणि हळद आणि मीठसुद्धा आपण परतून घेणार आहोत. आणि पाण्याचं प्रमाण आता तुम्हाला सांगणार आहे. 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यासाठी 3.5 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आता पाण्याला उकळी येऊ देणार आहोत. 3.5 वाटी टाकलेलं आहे, पाण्याला उकळी येऊ देणार आहोत. 5 मिनिटांनी पाण्याला उकळी आल्यावर आपण बघा पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण 1 वाटी पाणी त्यातलं काढून घेणार आहोत का ते तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. 1 वाटी पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आणि बघा आता तुम्हाला दाखवते. 1 वाटी बेसन आहे आणि बेसन अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आणि त्याला ढवळतच राहायचं आहे. अगदी पळी बघा अशा प्रकारे त्याला घेरत राहायचं आहे. थोडं थोडं बेसन टाकून, बेसन एकसाथ टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं टाकत राहायचं आहे आणि एका हाताने पळीने त्याला गुठळ्या मोडत राहायचं आहे. कमी पाण्यामध्ये गुठळ्या मोडल्या जातात, पटक्यात मोडल्या जातात. ही टिप्स आहे, तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. अशा प्रकारे बघा गुठळ्या मोडतच राहायचं आहे आणि कमी पाणी असल्यामुळे आपल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या आहेत आणि अगदी बघा एकही गुठळी आपल्या पिठल्याला राहिलेली नाही. मी चमच्याचं सुद्धा काढून घेतलेले आहे. चमचासुद्धा एक गुठळी होती आणि ते सुद्धा आता त्याच्यात मिक्स करून घेतलेलं आहे. आता जे 1 वाटी आपण पाणी काढून घेतलेलं आहे ते आपण आता त्यात टाकणार आहोत, कारण की आता पिठलं आपलं शिजू देणार आहोत. आता 5 ते 7 मिनटं आपण कमी गॅसवर पिठलं मस्त शिजू देणार आहोत. पाणी मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघा एकही आणि आपलं बेसन अगदी मस्त झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा करून बघा. अगदी म्हणजे एक 2-3 मिनटात आपलं बेसन झालेलं आहे. आता त्याला 5 मिनटाची आपण दणदणीत अशी वाफ देणार आहोत. 5 मिनटानंतर बघा बेसन आपले शिजलेलं आहे. तरीसुद्धा आपण कमी गॅस करून 2 ते 3 मिनटं बेसन परत शिजून घेणार आहोत. आणि तुम्हाला सांगते पाण्याचं प्रमाण, जर तुम्हाला अगदी मला मीडियम बेसन करायचं होतं म्हणून मी 3.5 वाटी, तुम्हाला अजून याच्याहून अधिक घट्ट करायचं असेल तर 3 वाटी पाणी घ्या आणि अगदी तुम्हाला थोडंसं अजून पातळ करायचं असेल तर तुम्ही 4 वाटी पाणी घेऊ शकता. मी मीडियम घेतलेलं आहे म्हणून मी 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आपण त्याच्यासाठी तडका देणार आहोत. तडका ऑप्शनल आहे. तेल टाकलेलं आहे, लसूण घेतलेला आहे 2-3
लसूण 1/2 टेबलस्पून लसूण घेतलेला आहे. लसूण बघा मस्त परतू द्यायचा आहे. त्यात थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. 1/2 टेबलस्पून मी मिरची पावडर टाकलेली आहे आणि तो तडका मी बेसनवर टाकणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही टाकला तरी काही हरकत नाही, पण टाकून बघा, अप्रतिम लागतं बेसन. तडक्याने अजून अधिक चव वाढते. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की बेसन आपलं कसं झालं आहे ते. तर तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.